नमस्कार मंडळी. या खास विश्लेषणामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की पॉप संस्कृतीचा एक अगदी छोटासा तुकडा एखाद्या आरशासारखं काम करून संपूर्ण पिढीची मानसिकता कशी काय उलगडू शकतो? आज आपण अशाच एका अतिशय रंजक विषयावर बोलणार आहोत. आपण एका लोकप्रिय मराठी पॉप गाण्याच्या मोजक्या शब्दांचं सखोल विश्लेषण करणार आहोत. यातून आपल्याला या छोट्याशा रचनेत दडलेला एक मोठा जागतिक आणि सांस्कृतिक संगम पाहायला मिळेल. चला तर मग वेळ न घालवता थेट या विषयाच्या खोलात जाऊया. या संपूर्ण विश्लेषणाची रचना आपण 5 टप्प्यांत केली आहे. 1 म्हणजे मूळ मराठी पॉप गीत, 2 त्यातला वेग आणि गती, 3 बेबी बॉलिवूड फ्युजन, 4 गाण्याची दृश्य शैली आणि 5वा टप्पा म्हणजे हे व्यक्तिमत्व नेमकं काय आहे ते उलगडणं. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, मराठी पॉप गीत आणि मूळ स्रोताचं विश्लेषण. संजू राठोड आणि ईशा मालवीय यांच्या बँगल्स या गाण्यातील कृष्णा 31 यांनी अपलोड केलेला हा मजकूर बघा. हे शेकी शेकी जस्ट लाईक अ किटी, शाईन, फ्लेक्सी फ्लॅशी फ्लॅशी, बेबी बॉलिवूड, ओव्हर द ओव्हरचर, लार्किंचर, फ्रॉम द ग्लोबल, आय एम रायझिंग, सायलन्स नो व्हायलन्स, वेन शी इज इन रेड बँगल, ब्लॅक गॉगल विथ कॅमेरा, जाकी आय एम टीचर, ग्रुपी, रोमॅन्टिक क्लेच. पहिल्यांदा वाचताना किंवा ऐकताना वाटेल की हा काय गोंधळ आहे. सलग, न थांबणारी आणि व्याकरणदृष्ट्या चुकीची वाटणारी ही वाक्यरचना आहे. पण थांबा, याच मोजक्या आणि वेड्यावाकड्या शब्दांमध्ये आजच्या पिढीची एक संपूर्ण दृश्य शैली आणि त्यांचे जागतिक ट्रेंड्स दडलेले आहेत. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे मोजून फक्त 42 शब्द आहेत. होय, अगदी 42. एखादा मोठा निबंध जे काम करू शकणार नाही ते काम हे केवळ 42 शब्द करत आहेत. आजच्या या रील्स आणि शॉर्ट्सच्या जगात जिथे लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी फक्त काही सेकंद मिळतात, तिथे हा मजकूर एक अतिशय प्रभावी आणि आजच्या काळाचा अचूक वेध घेणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज बनतो. आता आपण दुसऱ्या भागाकडे येऊया. वेग आणि गती, तालाची रचना. शेकी शेकी, फ्लेक्सी, फ्लॅशी फ्लॅशी शब्दांच्या पृष्ठभागाच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर अगदी सुरुवातीपासूनच एक प्रचंड ऊर्जा आणि सतत पुढे जाणारी गती इथे जाणवते. हे फक्त अर्थ सांगणारे शब्द नाहीत, तर ते एका वाद्यासारखे काम करत आहेत. वाचताना किंवा ऐकताना या शब्दांमुळे एक असा ठेका तयार होतो जो आपल्याला एका जागेवर शांत बसूच देत नाही. आणि याच ऊर्जेमध्ये जेव्हा जस्ट लाईक अ किटी शाईन ही ओळ जोडली जाते तेव्हा गाण्याला एक भन्नाट वळण मिळतं. पारंपरिक गाण्यांमध्ये सहसा लाजाळू उपमा असतात, पण इथे एका मांजरीसारखी खेळकर, चपळ आणि थोडीशी बेधडक हालचाल या तालामध्ये मिसळते. मांजरीची चपळाई हा एक प्रकारचा आत्मविश्वास दर्शवते. हे शब्द आजच्या पिढीचा स्वतःच्या अटींवर जगण्याचा बिनधास्त दृष्टिकोन अगदी स्पष्टपणे आपल्यासमोर उभा करतात. आपला तिसरा भाग आहे बेबी हॉलिवूड फ्युजन, जागतिक महत्वाकांक्षा. आता आपण थोडा व्यापक विचार करूया. इथे तयार केलेला बेबी हॉलिवूड हा शब्द खरंच कमाल आहे. बेबी हा एक अत्यंत स्थानिक प्रेमाचा शब्द आहे. त्याला थेट बॉलिवूड किंवा हॉलिवूडसारख्या जागतिक चित्रपटसृष्टीच्या भव्यतेशी जोडलं गेलंय. स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून थेट जागतिक स्तरावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची ही निव्वळ कल्पक रचना आहे. हा विरोधाभास पहा. एका बाजूला मराठी पॉप आणि बँगल्ससारखी आपली घट्ट रुजलेली स्थानिक मुळं आहेत, तर दुसरीकडे फ्रॉम द ग्लोबल आय एम रायझिंग अशी थेट जागतिक मंचावर झेप घेण्याची तयारी आहे. आधुनिक माध्यमांचं हे दुहेरी स्वरूप आहे. स्वतःची बोलीभाषा, स्वतःचे स्थानिक संदर्भ न सोडता थेट संपूर्ण जगावर राज्य करण्याची जिद्द या शब्दांतून स्पष्ट दिसते. हा एक अत्यंत धाडसी प्रयत्न आहे. पण ह्या सगळ्या आक्रमक आणि वेगवान प्रवासात अचानक एक वाक्य येतं, सायलन्स नो व्हायलन्स, म्हणजेच शांतता हवी, हिंसा नको. हे अनपेक्षित आहे ना? एवढ्या जगमगाटात आणि वेगात शांततेची मागणी का? हा केवळ एक स्टाईल स्टेटमेंट म्हणून वापरलेला शब्द आहे की या न थांबणाऱ्या महत्वाकांक्षेच्या प्रवासातील ताणतणावापासून दूर जाण्याची ती एक धडपड आहे? अत्यंत आक्रमक महत्वाकांक्षा आणि आंतरिक शांततेची गरज यामधला हा ताण ह्या गाण्याला एक वेगळीच खोली देतो. आता वळूया चौथ्या भागाकडे, दृश्य शैली म्हणजेच गाण्याचा लूक. सूक्ष्म पातळीवर जाऊन या गाण्याचं चित्र डोळ्यांसमोर उभं करा. रेड बँगल म्हणजे मनगटातील लाल बांगडी, ब्लॅक गॉगल म्हणजे चेहऱ्यावरील रुबाबदार काळा चष्मा आणि कॅमेरा फोटोजज म्हणजेच सतत फ्लॅश चमकवणारे कॅमेरे.
हे सगळं एकत्र केल्यावर आपल्यासमोर एक अत्यंत चमकदार आणि एखाद्या सुपरस्टारसारख्या वावरणाऱ्या व्यक्तीचं चित्र उभं राहतं. हे फक्त कपडे किंवा वस्तू नाहीत, तर तो एक पूर्णपणे विचार करून तयार केलेला ॲटिट्यूड आहे. आणि आता आपला शेवटचा 5वा भाग, व्यक्तिमत्व उलगडताना शब्दांमागचा चेहरा. प्रचंड ऊर्जा, जागतिक महत्वाकांक्षा आणि टोकदार फॅशन, हे सगळं पाहिल्यावर साहजिकच एक प्रश्न पडतो, या सगळ्यांच्या केंद्रस्थानी नक्की कोण आहे? गाण्याच्या शेवटी येणारा टीचर ग्रुपी रोमॅन्टिक लेचेच हा वाक्प्रचार ऐकायला अत्यंत विचित्र वाटतो. एवढी भिन्न वैशिष्ट्ये एकत्र येऊन अशी गुंतागुंतीची ओळख कशी तयार होऊ शकते? याचं खरं उत्तर या शब्दांच्या विरोधाभासामध्येच दडले. जो व्यक्ती स्वतःला काळा चष्मा लावून वावरणारा आणि सायलेन्स नो व्हायलन्सची मागणी करणारा सुपरस्टार म्हणवतो, तोच दुसरीकडे स्वतःला रोमॅन्टिक आणि संवेदनशील म्हणूनही समोर आणतो. आजच्या पॉप संस्कृतीने कलाकारांवर टाकलेली ही जबाबदारी आहे. त्यांना एकाच वेळी भव्य ग्लॅमरस आयकॉन बनायचं असतं आणि त्याचवेळी चाहत्यांना जवळचा वाटेल असा भावूक माणूस म्हणूनही वावरायचं असतं. हा विरोधाभास म्हणजेच आजच्या काळातील कलाकाराचं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. तर मंडळी, आपण 42 विस्कळीत वाटणाऱ्या शब्दांपासून सुरुवात केली होती, पण ह्या प्रवासात आपण वेगवान गती अनुभवली, जागतिक महत्वाकांक्षा पाहिली आणि एका गुंतागुंतीच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून घेतली. जाता जाता एका प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या हायपर कनेक्टेड जगात जिथे सगळंच इन्स्टंट हवं असतं, तिथे आपली सर्वात खोल सांस्कृतिक ओळख आता खरोखरच केवळ अशा 42 शब्दांमध्ये सामावली गेली आहे का? भाषेची उत्क्रांती अशीच अतिशय वेगवान आणि संक्षिप्त होत राहील का? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासोबत. तोपर्यंत नवनवीन गोष्टी शोधत राहा.